शिर्डीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं झालं, मोठमोठी उड्डाणंही सुरू झाली, मात्र येथील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना मात्र अजूनही न्याय मिळाला नसल्याचं दिसून येतंय। स्थानिकांना विमानतळात सेवेत घेण्यासह शाळा आणि गावच्या सर्वांगीण विकासाची आश्वासनं अनेकांनी दिली, मात्र येथील मूळ शेतकरी प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत। यानंतर किमान प्रवासी वाहतूक करून आपला प्रपंच चालेल या हेतूनं काकडी गावच्या युवकांनी 130 प्रवासी वाहनं विकत घेऊन विमानतळ ते शिर्डी प्रवासी वाहतूक सुरू केली। साई भक्तांना चांगली सेवा देण्याबरोबरच येथील अनेक तरुणांना यातून रोजगार मिळतो न मिळतो तोच विमान विकास प्राधिकरणानं ई-निविदा काढत विमानतळावर टॅक्सी स्टँडबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे। शिवाय या टेंडरमध्ये जाचक नियम आणि अटी घालण्यात आल्यानं या स्थानिक टॅक्सीधारकांमध्ये असंतोष पसरलाय। या विरोधात काकडी गावकऱ्यांनी विमानतळ गेटसमोर आमरण उपोषण सुरू केलं असून सदर निविदा तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे। दिनांक 6/2/2019 गावातील ग्रामस्थ टॅक्सी काउंटर आणि टॅक्सी पार्किंगसाठी उपोषणाला बसले आहे। 11 लोक बसलेले, 11 लोक बसलेले, तरी प्राधिकरणानं हे टॅक्सी काउंटर गावालाच दिलं पाहिजे अशी पहिल्यापासून विनंती आहे। आणि त्यांनी इतिवृत्तामध्ये पहिल्यांदा हे केलं का बा आम्ही हे टॅक्सी काउंटर असो किंवा ज्या काही फॅसिलिटी असतील त्या गाव सोडून वितरकांना कोणाला देणार नाही अशी बऱ्याच वेळेस त्यांनी गावाला हमी दिलेली। आणि आज त्यांनी 6 तारखेला हे काउंटर ओपन केलं आहे। गावाचा कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही, तर पहिला प्राधान्यानं गावाचा विचार केला पाहिजे आणि टॅक्सी काउंटर हे गावाला मिळालं पाहिजे। गाव सोडून वितरण दिलं तर हे उपोषण अशाच प्रकारचं चालू राहील, कुठल्याही प्रकारचं बंद केलं जाणार नाही। आणि याच्यापेक्षा तीव्र असं उपोषण करू ही गावाच्या वतीनं मी सांगतो आणि थांबतो। टेंडर काढलेलं आहे त्यांनी, तर ते टेंडर बंद करून गावाला मिळालं पाहिजे। दिल्ली प्राधिकरण ऑफिसला जाऊन आलो मुंबईला, इथं भोसले साहेब अजून ती बिरी साहेब ती येतात, त्यांना अर्ज दिली पण ते काही कुठली दखल घेतली नाही। आमचे जे निम्यामधली ते 4 घेतलेली आणि माझे 2ही घेतले नाही। आमचे 2 गट गेलेले, 168 आणि 166 असे गट गेलेले, तर ते कुठली दखल घेतली नाही। प्रांताला अर्ज केली, प्राधिकरण अधिकाऱ्याला अर्ज केली, पुनर्वसन अधिकाऱ्याला अर्ज केली, सर्वांना अर्ज केले तरी ते दखल घेतीच नाही। तेव्हा आमचे पोरं कामाला घ्यावं यांनी। आणि ती सगळ्या मागण्या किती पोरं कामाला घ्यावं, हे गाड्या गावातल्या गाड्या त्या गाड्या चालू द्यावा आणि गावातलेच पोरं कामाला घ्यावं, बाकीचे दुसरे घेऊन बाकीचे जे गावातले कामाला घेतले आतापर्यंत आता जे मला वाटतं 5-50 घेतले असेल, 5-50 मुलं बाहेरची जास्त आहे। मग त्यांनी काही पार्ट्या खाऊन केली का काय करून केली काय माहीत नाही। काय आता आमच्याकडे काय आम्ही काही पैसे काही दिले नाही, आम्ही नियमाशीरच बांधतो। काय आमच्या जमिनी गेले, आम्ही त्यांना अर्ज बिर्ज करून पार थकलेलो आहे, तरी ते कुठली दखल घेत नाही। आज काकडी येथील सर्व काकडी ग्रामस्थ आणि प्रकल्पबाधित शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे। इथून मागे जेव्हापासून विमानतळ सुरू होणार होतं तेव्हापासून प्रत्येक अधिकाऱ्याने गावाला वेगवेगळे आमिष दाखवून त्यांचं काम साध्य करीत आले, परंतु आता हा शेवटच्या रोजीरोटीचा विषय असताना विमान प्राधिकरणाने आम्हाला तुमच्या गावातील मुलांना नोकरीऐवजी टॅक्सी चालवून देऊ असं सांगितलं होतं। ज्या टायमाला राष्ट्रपती दौरा होता तेव्हा त्यांनी काकडी ग्रामपंचायत व गावात ठराविक ठिकाणी बोर्ड लावले होते, परंतु आज सर्व लोकांनी अतिशय गरिबीतून स्वतःच्या टॅक्स्या घेतल्या। 130 टॅक्स्या काकडीमध्ये आज आहे आणि 1.5 वर्षापासून कुठल्याही विना तक्रार सर्व साई भक्तांची सेवा काकडी एअरपोर्ट ते शिर्डीपर्यंत अविरतपणे चालू असताना अचानक विमान प्राधिकरणाने या ठिकाणी टेंडर काढलं आणि त्याच्यात अटी देखील अशा टाकल्या की काकडीतलं कुणीच बसणार नाही, अशा प्रकारच्या अटी टाकून ही शेतकऱ्यांना शेवटची दडपशाही करण्याचा विमान प्राधिकरणाचा प्रयत्न चालू आहे। आम्हाला आतापर्यंत गावात भूमिगत गटारी, स्ट्रीट लाईट, पुन्हा गावातल्याच मुलांना नोकरी देऊ असं सांगितलं गेलं आणि प्रत्येक वेळी जेव्हा भरती असेल नवीन अधिकारी टाकीत गेले, नवीन अधिकारी आल्यानंतर पुन्हा सांगण्यात येतं का मला काही माहीत नाही मागं काय झालं ते। म्हणजे असे प्रत्येक वेळे प्री प्लॅननुसार आम्हाला फसवण्यात आलेलं आहे। तरी आम्ही आता हा आमचा शेवटचा प्रश्न असल्यामुळं आम्ही जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं उपोषण सोडणार नाही असं तोंडी शब्दावर तर आम्ही अजिबात म्हणजे ठाम आहोत। इथं कोणी गेलं तरी चालेल, परंतु आम्ही उपोषण सोडणार नाही। आजची परिस्थिती अशी आहे, प्रत्येक शेतकऱ्याला 1800 रुपयाला पाण्याचा टँकर घ्यावा लागतो। मग इतकी भयानक दुष्काळाची परिस्थिती असताना कुठंतरी रोजीरोटीची सुरुवात होत असताना शासन आणि प्राधिकरण विमान कंपनी आमचा जाणून बुजून
घात करत आहे असं आम्हाला या ठिकाणी जाणून येतं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. या उपोषणास गावातीलच विजय शांतवन सोनवणे, राजू तुकाराम भालेराव, सुखदेव दादा बांगुर्डे, संदीप शंकर सोनवणे, विजय मच्छिंद्र डांगे, किरण कांदळकर, रुपेश कांडेकर, भाऊसाहेब गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, भाऊसाहेब सोनवणे, सुजित सोनवणे, सखाराम सोनवणे आदी उपोषणास बसले असून विमानतळ प्रशासनानं तोंडी आश्वासनाऐवजी लेखी द्यावी अशी मागणी गावकरी करतायत. शिवाय वारंवार दिलेली आश्वासनं प्राधिकरणानं न पाळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष दिसून येतोय. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरेसह संदीप हिवाळे, एसएन मीडिया, शिर्डी.